नमस्कार, मी मीनाक्षी पाटील. संवाद संपदा या मुलाखतींच्या आगळ्या वेगळ्या अशा उपक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, आपल्या महाराष्ट्राला समृद्ध अशी साहित्य परंपरा लाभलेली आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या ओळी नुसत्या ऐकल्या तरी आपल्या सगळ्यांचं मन अभिमानाने भरून येतं. अशा या महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध साहित्य परंपरेचा जर आपल्याला परिचय व्हिडिओच्या माध्यमातून झाला, मुलाखतींच्या माध्यमातून झाला, तर एक फार मोठा सांस्कृतिक दस्तऐवज आपल्या सगळ्यांसमोर उभा राहणार आहे. आणि याच तळमळीतून खानदेशातील आपले ज्ञानेश्वर शेंडे यांनी या मुलाखतींचा आरंभ केलेला आहे. संवाद संपदा या कार्यक्रमामध्ये ते वैविध्यपूर्ण क्षेत्रात काम करणाऱ्या, उल्लेखनीय लेखन करणाऱ्या अशा साहित्यिकांचा परिचय करून देणार आहे. या कार्यक्रमात सुरुवातीलाच शुभारंभ म्हणून आपण आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके कवी आदरणीय नादो महानोर दादा यांच्या मुलाखतीने कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आणि योगायोग म्हणजे मला सांगायला आनंद होतोय की आजच आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत आदरणीय नादो महानोर दादांचा वाढदिवस आहे. तर आपल्या सर्व महाराष्ट्र रसिकांच्या वतीने मी दादांना मनापासून शुभेच्छा देते. रसिक हो, संवाद संपदा या कार्यक्रमाची मूळ संकल्पना आहे आमच्या खानदेशातील ज्ञानेश्वर शांताराम शेंडे यांची. माझ्या या खानदेशातल्या भावाविषयी मला प्रचंड अभिमान वाटतो. माय मराठीवर जीवापाड प्रेम करणारं, उत्तम संवाद कौशल्य असलेलं, संवेदनशील असं हे व्यक्तिमत्व. कृषी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या जैन उद्योग समूहात ज्ञानेश्वर दादा हे कार्यरत आहेत. एक उत्तम लेखक, संपादक, वक्ता म्हणून ते आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. सातत्याने संपर्क, संवाद, वाचन, चिंतन, मनन यात ते गुंतलेले असतात. ज्ञानेश्वर दादा हे एक उत्तम प्रूफ रीडर आहेत. पुस्तक वितरणाच्या क्षेत्रातला त्यांचा अनुभवही खूप मोठा असा आहे. आकाशवाणीवर त्यांनी काही कार्यक्रम केलेले आहेत, व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. सुसंवाद स्वतःशी आणि इतरांशी या विषयावर ज्ञानेश्वर दादा यांनी अनेक प्रशिक्षणाचे कार्यक्रम देखील घेतलेले आहेत. कवितेतील मातृप्रतिमा, अभ्यासाच्या काही दिशा हा डॉक्टर मोब शहा यांच्या मार्गदर्शनानुसार संपादन केलेला ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. आनंद यात्री पु ल देशपांडे या शीर्षकाची पुस्तिकाही त्यांनी प्रकाशित केलेली आहे. विविध दिवाळी अंकांच्या विशेषांकांचं संपादन असो, विविध साहित्यिक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाचा कार्यक्रम असो, दादा त्यात अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. जेव्हा जेव्हा मी ज्ञानेश्वर शेंडे यांच्याशी फोनवरून कधी बोलते तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की विविध ज्ञानक्षेत्रातील व्यक्तींविषयी ज्ञानेश्वर दादांना अंतःकरणापासून कृतज्ञता आहे. आणि या त्यांच्या संस्कारशील व्यक्तिमत्वाची पाळंमुळं मला त्यांच्या बालपणात दिसतात. ज्ञानेश्वर शेंडे यांच्या वडिलांना श्री शांताराम विष्णू शेंडे यांना स्काउट अँड गाईडच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सिल्वर एलिफंट अवॉर्डने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेलं होतं. ज्ञानेश्वर दादांच्या आईने त्यांना वाचनाची गोडी लावली आणि त्यांचे वडील अत्यंत उत्कृष्ट वक्ता होते. या सगळ्यांच्या संस्कारातून त्यांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. MA मराठी करीत असताना नाशिकला दररोज कवी कुसुमाग्रजांच्या घरी अभ्यासाकरता ज्ञानेश्वर दादा जात असत. प्रसिद्ध वक्ते गुरुवर्य डॉक्टर मोब शहा सर, कविता रतीचे संपादक प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील सर, डॉक्टर रमेश वरखेडे सर यांचा सहवास देखील ज्ञानेश्वर दादांना लाभला आहे. मूळ धुळ्याहून जळगावला आलेले ज्ञानेश्वर दादा गेल्या 20 वर्षापासून कवयित्री बहिणाबाईंच्या भूमीत अत्यंत व्रतस्थपणे काम करत आहेत. विवेकानंद प्रतिष्ठानसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेत सुरुवातीची सलग 10 वर्ष शिक्षक या नात्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. त्यानंतर ज्ञानेश्वर दादांचा मोठा भाग्ययोग म्हणूया की आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त आदरणीय पद्मश्री भवरलालजी जैन यांचा 8.5 वर्षाचा त्यांना सहवास लाभला. आदरणीय भवरलालजींच्या ती आणि मी या गाजलेल्या अतिशय सुंदर पुस्तकाचे ज्ञानेश्वर दादा हे लेखनिक होते. त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अवघ्या 6 वर्षांच्या कालावधीत 1 लाखाच्या वर प्रति वाचकांपर्यंत पोहोचल्या.
ज्ञानेश्वर दादांनी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर प्रचंड भटकंती केली. खूप खूप धडपड करून हे पुस्तक घराघरात त्यांनी पोहोचवलं. जवळपास 350च्या वर या पुस्तकावर त्यांनी व्याख्यानं दिली. आदरणीय भवरलालजींची आतापर्यंत 2200वर पुस्तकं वाचकांना उपलब्ध झालेली आहेत. त्यातील अनेकांचं सुंदर संपादन ज्ञानेश्वर दादा यांनी केलेलं आहे. आजही विद्यमान चेअरमन श्री अशोक भवरलाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वैविध्यपूर्ण उपक्रमांमध्ये ज्ञानेश्वर शेंडे हे कार्यरत असतात. वाचकांच्या रसिकांच्या अभिरुचीचं भरणपोषण करणाऱ्या अनेक सांस्कृतिक संस्था उत्तम प्रकारे काम करत असतात आणि आमच्या खानदेशातही परिवर्तन संस्था ही एक फार महत्त्वाचं काम करणारी अशी संस्था आहे. परिवर्तनच्या श्री शंभू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट काम खानदेशात उभं केलेलं आहे. चांगल्या आठवणी लिहा या उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे हा संवाद संपदा असणार आहे. शालेय पाठ्यपुस्तकात किंवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असणाऱ्या अनेक लेखक, कवी, वक्त्यांविषयी, अभ्यासकांविषयी मुलाखत स्वरूपात काम होणं नितांत गरजेचं आहे हे ज्ञानेश्वर दादांच्या लक्षात आलं आणि अभ्यासक्रमात ज्यांची पुस्तकं आजमितीला नाहीत परंतु ज्यांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ज्यांचं योगदान अधोरेखित करण्याची नितांत गरज आहे, अशा व्यक्तिमत्वांच्या मुलाखती व्हिडिओ स्वरूपात संकलित करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ज्ञानेश्वर शेंडे यांनी या संवाद संपदा कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. कविवर्य नादो महानोर यांच्या व्हिडिओ मुलाखतीने आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण करणार आहोत. ज्ञानेश्वर शेंडे यांनी त्यांच्या कार्यालयीन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळून रविवारी सुट्टीच्या दिवशी घेतलेल्या या मुलाखती अनेक विद्यार्थ्यांकरिता, अभ्यासकांकरिता, संशोधकांकरिता उपयुक्त ठरवत. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या या सर्वांच्या कृतीशील शुभेच्छा ज्ञानेश्वर शेंडे यांना लाभाव्यात ही सद्भावना मी व्यक्त करते आणि या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते. रसिक हो, संवाद संपदा या आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके कवी आदरणीय नादो महानोर दादा यांच्या मुलाखतीने करणार आहोत. नादो महानोर दादा हे संपूर्ण महाराष्ट्राला आदरानं, प्रेमानं रानकवी म्हणून परिचित आहेत. दादांनी पळसखेड पासून नेलेली त्यांची कविता ही जगभर पोहोचलेली आहे. अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या पळसखेडच्या शेतशिवारात रमणारे दादा अत्यंत उत्साही, आनंदी, हसतमुख असलेले प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सच्चा भूमिपुत्र आणि साहित्यिक या दृष्टीने दादा ख्यातकीर्त आहे. दादांची पळसखेडला शेती आहे, सीताफळाच्या, मोसंबीच्या बागा आहेत. आपल्याला साहित्यिक म्हणून परिचित असलेले नादो महानोर दादा हे एक कृषी क्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी म्हणून देखील सर्वांना परिचित आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांची शेतीविषयक काही पुस्तकं गाजलेली आहेत, आवर्जून वाचली जात आहेत. पद्मश्री तसंच साहित्य अकादमीसह अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी महानोर दादांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. लोकसाहित्य आणि संस्कृतीचे दादा जाणकार अभ्यासक आहेत. आपल्या सगळ्यांना दादांच्या कविता अगदी ओठावर आहेत. म्हणजे आजही आपण आठवलं तर आम्ही ठाकर ठाकर किंवा नभ उतरू आले, घर उथंबून येती यासारखी गाणी आपल्या अगदी हृदयात रुजलेली आहेत. सुनीता देशपांडे यांच्या आहे मनोहर तरी या पुस्तकाची सुरुवातच पळसखेडच्या आठवणींनी झालेली आहे. आपण सर्व रसिकांनी ते जरूर वाचावं असं मला वाटतं. या पळसखेडला दादा राहतात. दादांनी शेतात सुंदर टुमदार घर बांधले, जिथं एकापेक्षा एक अप्रतिम असे ग्रंथ, त्यांना मिळालेल्या पुरस्कार अशांचं एक दालन आहे. आयुष्याच्या वाटचालीतील संस्मरणीय अशा छायाचित्रांची छोटेखानी प्रदर्शनी देखील त्यांनी भरवलेली आहे. कविवर्य बाभा बोरकर, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे असे अनेक साहित्यिक मान्यवर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, माननीय शरदराव पवार साहेब आणि चित्रपट कलावंत या क्षेत्रातल्या घरी यापूर्वी येऊन गेलेले आहेत, आजही येत आहेत. अनेक प्रतिभावंतांना दादांचं पळसखेडचं घर प्रचंड आवडतं.
विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्वांना दादांच्या साहित्याला समजून घेण्यासाठी पळसखेडच्या घराची भेट खूप महत्त्वाची ठरते. दादांच्या या पळसखेडच्या घरामध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या संस्मरणीय अशा मैफिली झालेल्या आहेत. आजपर्यंत दादांनी 700च्या वर कार्यक्रमांमध्ये कवितांचं सादरीकरण केलेलं आहे. महानोर दादांच्या समग्र साहित्यावर आतापर्यंत 16 साहित्यिकांनी PhD प्राप्त केलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार विंदा जीवन गौरव पुरस्कार, या पुरस्कारानं दादांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आज आपल्या लाडक्या नादो महानोर दादांचा वाढदिवस आहे. आदरणीय दादा, महाराष्ट्रातल्या संपूर्ण साहित्यप्रेमी रसिकांच्या वतीने मी आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आणि हा जो कार्यक्रम आहे संवाद संपदा, या अभिनव अशा उपक्रमालाही मनापासून शुभेच्छा देते. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धनाकरिता पूर्णपणे अभिनव ठरणाऱ्या या उपक्रमातील पहिली मुलाखत आज आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. आई ही सर्वांसाठी अत्यंत हृदयस्पर्शी असं व्यक्तिमत्व असतं. महानोर दादा आई संदर्भात इथं आपलं आज हृदगत व्यक्त करणार आहे. ऐकूया दादांच्या आवाजात. साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांना, वाचकांना माझा नमस्कार. आज निसर्ग कवी, भूमिपुत्र नादो महानोर दादा यांचा वाढदिवस. दादांना वाढदिवसानिमित्त मी हृदयापासून शुभेच्छा देतो. आई हे आपलं पहिलं वत्सल विद्यापीठ असतं. मातृसंस्काराचे भरभक्कम पाठबळ आयुष्यभर आपल्या सोबत असते. आपल्या उत्तम आचरणात आईवडिलांचे प्रतिबिंब जाणवतेच. आमच्या जैन उद्योग समूहातील सहकारी ज्ञानेश्वर शेंडेने मराठी कवितेतील आई संदर्भ ग्रंथाबाबत अभ्यासपूर्ण काम केले होते. कविवर्य नादो महानोर दादांची ह्याच संस्कारशील विषयावरची मुलाखत आता आपण पाहणार आहोत. साहित्य, समाज, संस्कृती संवर्धनाकरिता असे उपक्रम आवश्यक असतात. खानदेशातील आणि इतरही भागातील साहित्यिकांच्या संस्कारशील साहित्याचा अभ्यास करून संवादाच्या माध्यमातून चांगलं काम सिद्ध करावं असं मी ज्ञानेश्वर शेंडेंना आशीर्वाद देतो. या उपक्रमास माझ्या शुभेच्छा. रसिक हो, नमस्कार. निसर्गकन्या तथा लोककवी बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेला हा खानदेश अनेक परंपरांनी संपन्न आहे. या परंपरांमध्ये साहित्य, क्रांतिकारक, उद्योजक, व्यावसायिक असे अनेक व्यक्तींनी आपल्या कार्याचे ठसे उमटवलेले आहेत. साहित्याच्या परंपरेचा जर आपण विचार केला तर बहिणाबाई चौधरींच्या नावापासून साहित्य परंपरेचा प्रारंभ होतो. आणि मग या परंपरेत केशवसूत, बालकवी ठोंबरे, मर्ढेकर, माधव जुलियन अशी अनेकांची नावं जोडता येतील. याबरोबरच कविमनाचे परंतु संघर्षासाठी तेवढेच कठोर असलेले साने गुरुजी यांचंही नाव आपल्याला घ्यावं लागेल. खानदेश साने गुरुजींची कर्मभूमी होतं. त्याच्या पुढे जाऊन जर बघितलं आपण तर लक्षात येतं की विका राजवाडे यांच्यासारख्या संशोधकांनी सुद्धा खानदेश परिसरात काम करून धुळ्यात एक मोठं संशोधन केंद्र, अध्ययन केंद्र सुरू केलं. साहित्य परंपरेचा हा वसा अनेकांनी पुढे चालवला. याच्यामध्ये आपल्याला 4थं ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे भालचंद्र नेमाडे यांचं नाव घेता येईल. नेमाडे यांच्या साहित्यानं वेगवेगळ्या प्रकारचे माइलस्टोन उभे केले. त्यांच्या साहित्याचा अभ्यास वेगवेगळ्या भाषांमध्ये होतो. नेमाडेंच्या सोबतच जर आपल्याला नाव घ्यायचं असेल तर ते कवी नादो महानोर यांचं घ्यावं लागेल. पद्मश्री मिळालेले महानोर हे निसर्ग कवी तर आहेच, परंतु शेती आणि माती याच्याबरोबर प्राणी आणि पशु पक्षी यांचीही कविता करणारे महानोर आहे. या सगळ्यांच्या साहित्य परंपरेनं वेगवेगळ्या प्रकारच्या पिढी खानदेशात उभ्या राहिल्या.
आणि या सगळ्यांच्या साहित्यानं वेगवेगळ्या प्रकारचं बळ, ते मानसिक असेल, ते शारीरिक असेल, ते वेगवेगळ्या प्रकारे उमेद देणारं असेल, बळ या साहित्यानं निर्माण केलं. याच्या बरोबरीनंच एक उल्लेख मला करावा लागेल, तो म्हणजे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा. त्यांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी ही खानदेशचीच. या सगळ्या मान्यवरांच्या अस्तित्वानं, वावरानं, त्यांच्या निवासानं आणि त्यांच्या कर्मानं खानदेशची ही भूमी संपन्न झाली. विचारांनी, कृतीने आणि वर्तणुकीतून खानदेशनं सगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा, आपल्या नावाचा ठसा उमटवला. आज या व्हिडिओच्या निमित्तानं आपण वेगळ्या उपक्रमासाठी समोर आलेलो आहोत. आमचे मित्र शेंडे सर, ज्ञानेश्वर शेंडे यांनी खानदेशातल्या साहित्यिकांशी वेगळ्या विषयावरील गप्पांचा एक कार्यक्रम सुरू केला आहे. या सगळ्या गप्पा ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. साहित्य परंपरेमध्ये लिखाणाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून किंवा अगदी अलीकडे इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पर्याय उपलब्ध झाले. या सगळ्या पर्यायांमध्ये व्हिडिओ गप्पा हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे, उत्तम पर्याय आहे. आणि यात ज्ञानेश्वर शेंडे हे संवाद संपदा या सदरात वेगवेगळ्या साहित्यिकांशी गप्पा मारून आपल्या समोर येणार आहे. शेंडे या माणसाची गंमत आहे. तो याच्या आधी शिक्षण क्षेत्रात होता. जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम ते करत होते. माझा आणि त्यांचा संपर्क याच कामातून आला. मी दैनिक सकाळचा संपादक असताना शेंडे सर आमच्या विज्ञान आणि शिक्षण या 2 प्रबोधींमध्ये काम करत होते. साहित्य प्रबोधिनीचं त्यांच्याकडे समन्वयकाचं काम होतं. त्यामुळे दर आठवड्याला साहित्यिकांच्या बैठका घेणे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कथा, कविता, कादंबरी किंवा जी काय पुस्तकं असतील त्यावर चर्चा घडवून आणणे असं त्या साहित्य प्रबोधिनीचं काम होतं. ते काम शेंडे हे अत्यंत निष्ठेनं आणि अत्यंत जबाबदारीनं पार पाडायचे. वेगवेगळ्या क्षेत्रातील साहित्यिकांना त्या प्रबोधिनीच्या व्यासपीठावर आणणं आणि त्यांना बोलतं करणं हे शेंडे यांचं काम होतं. याच्यानंतर शेंडेंचा जो प्रवास राहिला तो जैन उद्योग समूहासोबत. आजही ते जैन उद्योग समूहात काम करतात. जैन उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर भंवरलाल जैन यांच्या संपर्कात शेंडे आले. भंवरलाल जैन हे स्वतः विचारवंत होते. त्यांचं वाचन सुद्धा प्रचंड होतं. वाचन करताना वाक्यरचना, त्यात वापरलेली शब्द, त्या शब्दांचे अर्थ, त्यांचा वाचकांवर होणारा परिणाम याचा सारासार विचार भंवरलालजी करायचे. भंवरलालजींकडे स्वतःची ज्ञानसंपदा, शब्दसंपदा प्रचंड होती. अशा विचारवंत माणसासोबत काम करताना ज्ञानेश्वर शेंडेसारखा माणूस हा सुद्धा ज्ञानानं, माहितीनं संपन्न होत गेला. भंवरलालजी जसं उद्योजक होते तसं माणुसकीचा विचार करणारे होते. त्यांनी त्यांचा उद्योग सुरू करतानाच माणसासोबत पशु, पक्षी, प्राणी, जीवजंतू यांचाही विचार केला. त्यांचा हा विचार त्यांच्या साहित्यातून सातत्यानं जाणवायचा. आणि मग साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भंवरलालजी आणि शेंडे यांचं एक वेगळं नातं निर्माण झालं. भंवरलालजी इतरांशी गप्पा करत, शेंडेंशी गप्पा करत, चर्चा करत आणि मग त्याच्यातून त्यांच्या साहित्याची, विचारांची निर्मिती होत असे. त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे संदेश, उपदेश हे समाजाला दिले जातात. अशा प्रकारच्या सातत्याच्या सहवासातून शेंडे हे विचारांनी संपन्न झाले, शब्दांनी संपन्न झाले.
याचाच परिणाम म्हणून ज्ञानेश्वर शेंडेंनी संवाद संपदा हा व्हिडिओ गप्पांचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. भंवरलालजींच्या सोबत असताना ती आणि मी या पुस्तकाच्या लेखनात ज्ञानेश्वर शेंडे यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहिला. भंवरलालजी आणि त्यांच्या पत्नी कांताई यांच्यातलं नातं हे नक्कीच 7 जन्माचं असावं असा त्यांचा ऋणानुबंध होता. कांताईच्या निधनानंतर भंवरलालजींनी कांताईचं व्यक्तिमत्व सांगण्यासाठी स्वतःचं चरित्रात्मक लेखन ती आणि मी या पुस्तकातून केलं. हे पुस्तक वाचत असताना ती जास्त दिसते आणि तिचं निरीक्षण आणि परीक्षण करणारा तो पण दिसतो. या पुस्तकाच्या लेखनात शेंडेंचा सहभाग आणि शब्दांकन हे खूप महत्त्वाचं ठरलं. भंवरलालजींनी सुद्धा याची दखल घेतली. ती आणि मी या पुस्तकानं समाजातल्या सर्व पतींना आपल्या पत्नीकडे पाहण्याची एक नक्की दृष्टी दिली, वेगळी दृष्टी दिली. आणि ही दृष्टी जर याच्यातून दिली जात असेल तर ती आणि मी हे पुस्तक समाजातल्या जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचावं याचा प्रयत्न भंवरलालजींनी केला. या प्रयत्नाचा एक मोठा भाग ज्ञानेश्वर शेंडे यांनी सांभाळला. महाराष्ट्रातल्या जवळपास 22 जिल्ह्यांमधील 300-350 गावांमध्ये ज्ञानेश्वर शेंडे फिरले. ती आणि मी या पुस्तकातल्या मध्यवर्ती संकल्पना त्यांनी लोकांच्या समोर स्पष्ट केल्या. त्यांना जिथं लोकांशी बोलायला संधी मिळेल त्या ठिकाणी ते जात आणि परवानगी मागून ती आणि मी या पुस्तकातील संकल्पना लोकांना सांगणार. अशा प्रकारच्या गप्पांमधून, फिरस्तीमधून ज्ञानेश्वर शेंडे यांचा महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांशी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी परिचय झाला. मग अशा परिचयातून साहित्य क्षेत्रामध्ये काम करण्याचं काहीतरी वेगळं व्यासपीठ आपण निर्माण करायला पाहिजे ही कल्पना ज्ञानेश्वर शेंडेंच्या डोक्यात आली. आणि याच कल्पनेतून साकारलं ते संवाद संपदा व्हिडिओ गप्पांचा कार्यक्रम. खरं म्हणजे संवाद संपदा या व्हिडिओ गप्पांच्या कार्यक्रमाला शुभारंभ हा पद्मश्री कवी नाधो महानोर यांच्यापासून सुरू होतोय. आज कवी नाधो महानोर यांचा वाढदिवस आणि या निमित्तानं त्यांच्याशी गप्पांचा पहिला कार्यक्रम ज्ञानेश्वर शेंडे घेऊन येतात. शेंडेंच्या या प्रयोगाला आपण सर्व मराठी माणसं शुभेच्छा तर देऊच या, परंतु व्हिडिओमधील या गप्पा साहित्यिकाच्या नेहमीच्या गप्पांपेक्षा, त्याने दिलेल्या माहितीपेक्षा आपल्याला अधिक संपन्न, अधिक सुपन्न करणारी असेल असं आपण गृहीत धरूया आणि ज्ञानेश्वर शेंडेंच्या या प्रवासाला शुभेच्छा देऊया. यासोबतच कवी नाधो महानोर यांनाही वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करूया. धन्यवाद. नमस्कार. जैन उद्योग समूहात लेखक व संपादक म्हणून कार्यरत आहेत. पद्मश्री डॉक्टर भंवरलालजी जैन यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. विवेकानंद प्रतिष्ठान यामधील शेंडे सर यांनी 10 वर्ष मराठी विषयाचे अध्यापन केले. जागतिक स्तरावर कीर्तिप्राप्त अनुभूती या विद्यालयामध्ये मराठी विषयाचे अध्यापन केले. महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी अनेक व्याख्याने दिली, भाषणे दिली, पुस्तके लिहिली. त्यांना मराठी विषयी नितांत प्रेम व आवड आहे. त्या अनुषंगाने त्यांना अनेक कवी, लेखक, संपादक, प्रकाशक यांचा सहवास लाभलेला आहे. शेंडे सर म्हटलं की डोळ्यासमोर क्षणार्धात येतं सूत्रसंचालन. अप्रतिम असं सूत्रसंचालन करतात. चांगले कार्य करण्याचा वसा त्यांना घरातूनच मिळालेला आहे. त्यांनी अनेक परिसंवादामध्ये सहभाग नोंदविलेला आहे. अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमही त्यांनी राबविलेले आहे, जसे लेखक कवी भेटीला, शब्दकोश, शुद्ध लेखन वर्ग असे अनेक उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. यांनी आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चारण संदर्भातही मार्गदर्शन केलेले आहे. अशा या शेंडे सरांच्या
उपक्रमास सुयश लाभो यासाठी हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आमच्या परिवर्तन परिवारातील ज्ञानेश्वर शेंडे एक कल्पक माणूस आहे. एक अतिशय शब्दांवर प्रेम करणारा, साहित्यावर प्रेम करणारा, लिखाणाची ज्यांच्यामध्ये मूलभूत आवड आहे आणि अत्यंत कलावंताच्या दृष्टीने ते जगाकडे बघतात आणि त्यांना जे जे सुंदर वाटतं ते अतिशय सुंदर शब्दात टिपतात सुद्धा. या माणसामध्ये काहीतरी नवीन करत राहावं अशी उर्मी सतत असते. लिखाण हा तर त्यांचं काम पण आहे आणि त्यांची आवड पण आहे. पण साहित्यावर या माणसाचं इतकं उत्कट प्रेम आहे की त्यांना एक कल्पना सुचली की आपल्या खानदेशातले जे साहित्यिक आहेत, जी परंपरा आहे आपली, किंवा एकूणच आपले कवी, लेखक यांच्यासोबत संवाद करून त्यांच्या आयुष्याच्या काही गोष्टी किंवा ते व्यक्तिमत्व आणि त्यांचं साहित्य हे एकमेकाशी कसं जोडलं गेलेलं आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न ते संवादातून आपल्या लेखक आणि कवींशी करणार आहे. फार चांगला त्यांचा हा उपक्रम आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वर शेंडे मूळचे धुळ्याचे, त्यांचे वडील अतिशय चांगले वक्ते, तिथून ते नोकरीसाठी जळगावला आले. विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून केलेलं काम अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर त्यांना परिस्पर्श लाभला तो माननीय मोठे भाऊ आमचे, ज्यांच्यावर प्रेम करतो आम्ही, ते भवरलालजी जैन आणि अशोक भाऊ जैन यांचा सहवास आणि यांचं मार्गदर्शन त्यांना लाभल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखी चांगले पैलू पडले. मोठ्या भाऊंच्या ती आणि मीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि विविध गोष्टींचा अनुभव घेऊन त्या अनुभवाचं सार आपल्याला कसं देता येईल या डिजिटल माध्यमातून कवी व कलावंत लेखक यांच्याशी संवाद करून यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत या चांगल्या साहित्यांचा विचार आणि त्यांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न. खरं म्हणजे अतिशय चांगला या आधुनिक काळातला हा डिजिटल उपक्रम अतिशय चांगला आहे. या उपक्रमाला ज्ञानेश्वर शेंडेंच्या पुढच्या वाटचालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती या दृष्टीने अतिशय आदरपूर्वक ज्यांचं नाव उच्चारलं जातं आणि मराठीतील अनेक वाचकांचे, प्रेक्षकांचे, श्रोत्यांचे जे आवडते कवी आहेत, आवडते लेखक आहेत, आदरणीय पद्मश्री कविवर्य नादो महानोर दादा यांच्या घरी, पळसखेडच्या घरी, शेतातल्या घरी आज आम्ही आलेलो आहोत. निमित्त अतिशय सुंदर आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या आठवणी सांगा हा विषय घेऊन काम करत असताना माझ्या मनामध्ये आलं, धुळ्याचे डॉक्टर मोह शहा सर प्रसिद्ध वक्ते होते, फार मोठे अभ्यासक, राजवाडी खंडावर त्यांचं फार मोठं काम होतं. त्यांनी मला मराठी कवितेतील आई संदर्भात मार्गदर्शन करताना असं सांगितलं होतं की मराठीत आईविषयी ज्या ज्या कविता आहेत त्याचं संकलन कर आणि त्या कवींना विनंती करून बघ त्यांना ही कविता सुचली कशी, म्हणजे आई आणि ते कवी यातला भावबंध त्यात उलगडता येईल. त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आम्ही आदरणीय कविवर्य नादो महानोर दादांना विनंती केली होती की आपण या सोहळ्याला जरूर या आणि 2 शब्द बोला, मार्गदर्शन करा. आणि दादा आमच्या विनंतीला मान देऊन आले होते. त्या कार्यक्रमाचं शेवट, त्या कार्यक्रमाची सांगता दादांनी अतिशय सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने केली होती. दादा असं म्हणाले होते की रूढ अर्थानं आभार मानू नका, कारण प्रत्येकाच्या आईमध्ये ते मातृपण असतं. तसं या कार्यक्रमाला औपचारिक दृष्ट्या न संपवता किंवा तशी सांगता न करता मी माझ्या आई संदर्भातल्या कविता इथे ऐकवतो आणि त्याविषयी 10 मिनिट बोलतो आणि तीच कृतज्ञता आणि तीच सांगता. आज आपण दादांशी त्याच विषयावर बोलणार आहोत. मी आदरणीय दादांना विनंती करतो की आपण आपल्या आईच्या कविता, ते निरूपण आणि ते सगळं त्यावेळेचं वातावरण याविषयी आमच्या सगळ्यांशी संवाद साधा. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, आपण आई कवितेच्या संदर्भामध्ये त्यावेळी जे बोलला होता ते इतकं हृदयस्पर्शी आणि सगळ्यांना खूप आवडलं होतं.
मला माहिती आहे कार्यक्रम संपल्यानंतर अनेक लोक आपल्याजवळ आलेत, आपल्याशी बोलले, भेटलेत आणि आपण सुद्धा आईच्या संदर्भातला तो विषय निघाल्यामुळे खूपच भावविभोर झाला होता. त्याच आठवणी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या श्रोत्यांशी, प्रेक्षकांशी शेअर कराव्या अशी मी नम्र विनंती करतो. आई ही सगळी जगाची आई, कुणाची, गरीबाची, झोपडीतली, त्याच्यातली, मोठ्यातली, सगळी शेवटी आई असते. आणि ह्या आईच्या इतकं पवित्र, सुंदर आणि आयुष्यात नुसतं जन्म नाही तर लहानपणापासून संस्कार देत देत जे काही दिलं जातं तर त्याला मोल नाही. आणि म्हणून श्यामची आई असो की इतर अनेक ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. तर हे मी लहानपणापासून वाचलेलं आहे. अगदी लहानपणी शाळेत असताना सुद्धा मी साने गुरुजी वाचलेले, त्यांची कविता, गाणी ही सगळी आहे, अनेकांची घेतली. पण मला आईचा उल्लेख केला म्हणून मला साने गुरुजींची तीव्रतर आठवण येते. आणि त्यांचे अनेक संस्कार जसे आम्ही घेऊन आलो तसं आई हा जो भाग आहे तर जो मनात रुजलेला आहे तर त्याच्यामध्ये गुरुजी आणि गुरुजीची शिकवण आणि त्यांचं जे रूप आहे तेही मला दिसतं, मुलगा असण्याचं. तर म्हणून मी पळसखेड हे जे गाव आहे अजिंठ्याच्या पोटाशी, तर अजिंठ्यापासून 5 किलोमीटर असलेल्या पळसखेड नावाच्या 1000 वस्तीच्या गावात मी जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा 700 लोक वस्ती, 200 घरं होती, शाळा नव्हती. आणि औरंगाबाद जिल्ह्यातलं हे शेवटचं गाव, म्हणजे इथून औरंगाबाद 110 किलोमीटर जिल्हा आहे माझा. आणि खानदेशातूनच या गावात यावं लागतं अशी परिस्थिती, म्हणजे हा भौगोलिक रचना. परंतु एवढ्या छोट्या गावामध्ये माझा जन्म झाला, ते झाला. आई वडील जे होते तर छोट्याशा खेड्यात सगळा म्हणजे बहुसंख्य समाज हा शेतकरी समाज, कोणाचाही दुसरा उद्योग नाही. 12 बलुतेदारांचे जास्त हे उद्योग छोटे मोठे होते. पण शेतकऱ्यांच्या म्हणजे जे पैसेवाले शेतकरी, मोठी शेती, त्यांच्या शेतात कामात जायचं वडिलांनी. 2 रुपये, 4 रुपये, 5 रुपये महिना असायचा. सालाचे जास्तीत जास्त 25,000 रुपये. आणि आई सुद्धा मग स्वतःचं दळण कांडण सकाळी लवकर करून जातं असायचं. प्रत्येकाच्या घरी सकाळी सूर्यनारायण उगवला की जातं सुरू व्हायचं आणि जात्यावरचं गाणं सुरू व्हायचं की सूर्यनारायणालित नेमान उगावा, माह्या कपाळीचं कुकुस आता जन्मात टिकावा. असं जे सुरू व्हायचं तर त्यातला स्वर, गाणं. आणि शेवटी मर्तकीच्या वयामध्ये रडताना अक्षरशः म्हणजे ते दोघं नाही, येणारे जाणारे घरातून जे वापरायचे तेही रडायला लागायचे. म्हणजे अस्सल कविता, कवितेचा शब्द आणि एकूण आशय आणि भावना गुंफण्याचं काम जे आहे ते अस्सल कवितेचं 3ऱ्या वर्षापासून 4थ्या वर्षापासून समजतं. तर ते माझ्यामध्ये पेरलं आईने. जात्यावर दळण करत असताना ती जळायची आणि ते पीठ गळायचं. तर मी लहान असताना मग ती मांडीवर जवळ घ्यायची. जातं चालू आहे, दळण चालू आहे, पीठ झालं, ते केलं, नंतर ती कामाला लागायची. अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत. तर सांगायचं असं की हे जे सगळं आईचं होतं, कामाला गेली, तिकडे गेली, सगळं दिवसभर केली, संध्याकाळी आली, आम्ही घरी आपलं पोरं दोघं खेळत असायचो, ते करायचो. दुसरं काय उद्योग काय, कधी कधी मग तिच्याबरोबर सुद्धा शेतात जायचो. पण ती मजूर होती, आई वडील आमचे मजूर होते. आणि शेतीविती नंतर कधीतरी थोडीफार भेटली, तो भाग नंतरचा. परंतु गरिबी काय असते आणि गरिबीतलं दुःख काय असतं आणि एकेका भाकरीसाठी काय काय करावं लागतं, या गोष्टीचा तिचा जो पाहिलेला जो मी भाग आहे जीवनाचा, तो मी आयुष्यभर आज विसरलेलो नाही. तुकारामाने म्हटलं की आपुल्या दुःखाचा न पडो विसर. तर तिला पडला नाही, मला नाही. आणि म्हणून मला सगळ्यात एक महत्वाची गोष्ट वाटते की 1948ला 5-6 वर्षाचा मी होतो. थोडंफार 2-3 शाळा नव्हती, या त्या गावी शिकलो. पुन्हा 4थी पास झालो. आमच्या गावातले 4थीमध्ये असलेले साधारणपणे आम्ही विद्यार्थी किती होतो, 15-20 विद्यार्थी तेव्हा. तर ते आणि त्याच्या आधी 4थी पास झालेले कोणीही 5वीमध्ये शिकायला कुठे गेले नाही, शिकायलाच गेले नाही. आपली आपली शेतीबाडीनं आपली घरी करत राहिले. आईने बाबाला सांगून एक निर्णय घेतला, म्हणे आपल्या मुलाला शिकवायचं आहे. तर बाबा म्हणजे कसं शिकवणार आहे, ती शाळाच नाहीये.
ते म्हणले या जवळपास कुठेच शाळा नाही, पण शेंदुर्णी नावाचं गाव आहे 9 किलोमीटर, तर तिथे शिकवता येईल. तर तिथे काय करणार, कसं करणार? तर आईने सांगितलं. म्हणजे त्यावेळेला नेमकी छोटी शेती घेतली होती, ती 7 वर्षात फेड करायच्या हिशोबाने, म्हणजे अतिशय कष्टाचं काम होतं. मग आईने सांगितलं की मी तिथे जाणार त्याच्याकडे, अधूनमधून मी शेतावर येत जाणार, तुम्ही काय करायचं ते दाखवून घ्या, पण मी याला शिकवल्याशिवाय नाही. आईने महात्मा फुले वाचला नव्हता, महर्षी कर्वे वाचला नव्हता, आणि आणखी जे शिक्षणाच्या क्षेत्रातले ते कोणीच वाचलेले नव्हते. त्याला संबंधच नव्हता या गोष्टींचा काही. पण तिला का वाटलं असं, याचा प्रश्न मला अजून सुटलेला नाही. हे तिच्यामध्ये कोणी पेरलं की मुलाला शिकवल्या पाहिजे ना, शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही. हे आणि आपली गरिबी, शेतीवाडी छोटीशी आहे, पण ती काही पिकणारी नाही फारशी, मजुरी आयुष्यभर केलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मी तिथेही जाईन आणि तिथून पायी येऊन शेतीही पाहिलं आणि हे करेल आणि तुम्हाला मदत करेल असं म्हणणं. तर म्हणून मी शेंदुर्णीला आईने पाठवलं मला. म्हणजे आईने पाठवलं म्हणजे आई माझ्याबरोबर आली. मी ज्या वेळेला वयाचा हे होतो 7-8 वर्षाचा 9 वर्षाचा, तेव्हा मला शेंदुर्णीला घेऊन गेले. शेंदुर्णीला एका खोलीमध्ये छोटीशी खिरी, खाटी पडत नाही, तिथे आम्ही राहिलो. आणि आईने मग तिथे या शिक्षकांना नमस्कार करून, कोण मास्तर त्यांच्या घरी जातात कोण, की माझ्या बाळाला तुम्ही काही करून शिकवा बरं, चांगलं शिकवा बरं, तो पास झाला पाहिजे असं नाही, पण त्याच्यावर संस्कार पाहिजे. हे आईने सांगितलं त्या शिक्षकांना. म्हणजे शाळा कुठे आहे, नाही तो मास्तर कुठे राहतो हे शोधून घेऊन, तिथून मास्तर कुठे राहतो तिथे. आता ही जी गोष्ट आहे की तो नुसता शाळेत जातो असं नाहीये. तो वडील केव्हा तरी 8-15 दिवसांनी एक दिवस यायचे बैलगाडी घेऊन, मग थोडं डाळ दाणा, दूध किंवा काही घरातून शेंगदाणे वगैरे घेऊन यायचे आणि रात्रभर थांबायचे. आणि सकाळी दिवस निघता की निघाला तो शाळेत जायचे. वडिलांच्या डोळ्यात पाणी असायचं की ती एवढ्या दुःखामध्ये तुला इकडे येते. शेतातलं काही नवीन निघालं की ती सांगते की 2-3 दिवस शेजारची बाईने येते, तुला खाऊ घाली, आणि मी जरा अडचणीत शेती जरा 3-4 दिवस जाऊन येते. पायी यायची, तिथून जाऊन मग करायची. सोपी गोष्ट आहे का ही आयुष्यामधली, ही जी गोष्ट आहे मी कधी विसरू शकत. आणि म्हणून इथपासून तिने मला शिकवलं. मॅट्रिकपर्यंत आई तिथे राहिली. म्हणजे घरदार संसार घेणं देणं सोडलं खऱ्या अर्थाने. आणि येऊन जाऊन मात्र उन्हाळ्यात दिवाळीत तुझी शाळा बुडलीच चालेल, 15 दिवस नाही गेल्यात चालेल, काही नाही, तू पास होशील, मी शेतीतलं करते, इथेच थांब, इथे पुस्तक वाचन सांग. असं जे आयुष्य आहे सुरुवातीचं आईचं, जे मला पाहायला मिळालं, मी कधीच विसरलो. तिथून आलो, पुढे गेलो. 1-2 वर्ष मी याला थांबलो जळगावला. या ठिकाणी माझ्या परिस्थितीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे, इतर कौटुंबिक परिस्थितीमुळे मला परत यावं लागलं. आता हे जे सगळं आहे इथपासून तर पुढे मी सगळं सांगत नाही, फार मोठा इतिहास आहे. पण आता एवढं आईने केलं की मला शिकलं पाहिजे, बीजारोपण ते. आणि जेव्हा परिस्थितीने मी घरी आलो तरी सुद्धा सांगितलं की काही नाही, फक्त तू पुस्तकं आणि तुझं जे काही करायचं आहे ना, तिथे जाऊन तू शिकणार जाऊन पुस्तकं. आपल्या झोपडीत शिकणं, आपल्या घरात शिकणं कधी लावून. तर ती साधारण तपश्चर्या मी आयुष्यभर करताना तिचा शब्द मोडला. आणि म्हणून तिच्यासाठी आज जी कविता लिहिलेली ती, तर जी सगळी कविता आहे तर तिचं स्वरूपच असं आहे की एक 4 ओळीमध्ये, माझ्या कवितांमध्ये अनेक ठिकाणी आहे. माझ्या कवितेमध्ये हिरवाई आहे, हिरवी बोली म्हणतात, हिरवाई म्हणतात, सगळे हिरवी कविता म्हणतात, सगळे आहे. परंतु थोडस मध्ये आत जाऊन जर नीटपणाने 16 PhD माझ्यावर 10 ग्रंथ आहेत, अनेकांनी लिहिले. पण त्यांनी, मी कोणाला म्हणाले छान लिहिले जास्त यापर्यंत, परंतु माझ्या कवितेतला दुःखाचा जो स्रोत आहे, ती जी वेणा आहे, ते माझं स्वतःचं असेल, वडिलांच्या संबंधी असेल, शेतीच्या दुःखाचं असेल, कुटुंबातल्या दुःखाचं असेल, आणि ही जी जात्याची घरकर आणि पीठ जाऊन होणं, तसं आयुष्यात भरडून जाणं असेल, याच्याकडे ह्या कविता मी लिहिलेल्या. पण याच्यावर फार थोडं लिहून जरा जास्त लिहितो. आईने सुरुवातीला त्या कविता माझ्या आहेत, तर कसं एक 4 ओळीमध्ये एका पुस्तकात मी सुरुवात केलेली आहे. पीठ गळे जात्यातून, पीठ गळे जात्यातून, तशी ओवी ओठातून. असं पीठ गळे जात्यातून, तसं पाणी डोळ्यातून,
आई करपले हात तुझे भाकरी भाजून, शिळ्या भाकरीनं उभा माझ्या संसाराचा जीव, तुझ्या शिळ्या भाकरीनं उभा माझ्या संसाराचा जीव, तुझ्या ओवीच्या शब्दानं मला केलं चिरंजीव. ही भावना जी आहे ती ओवीचा शब्द म्हणून मी कविता घेऊन आलो. मग कोणी पेरली, कोणाच्या कवीचे संस्कार आहे काय, अरे हे इथे 3ऱ्या वर्षी 2ऱ्या वर्षापासूनचे संस्कार. ओवीचा शब्द, प्युअर पोएट्री, कविता, ही जी तिनं गाण्यातून दिली, लयीतून दिली, तिच्या गेयतेतून दिली, तो संस्कार. आणि पीठ गाळल्याच्या नंतर त्याची भाकरी खाऊन, करपलेली भाकरी सुद्धा खाऊन, कधी भाकरी नाहीये तर संध्याकाळी शिळी भाकरी चतकोर टोपलीत ठेवून सुद्धा सांगितलं की बाबा रे काही बिघडणार नाही आपलं, पण आता पोटात तरी पाहिजे, आता नाहीये, पूर्ण भाकरी नाहीये. आता ही गोष्ट लोकांना वाटते, पण या दुःखातून आई आणि मी आणि वडील आणि आमचं कुटुंब आलेलं आहे. तर ही जी गोष्ट आहे, तर ह्या दुःखाच्या वेळा आईच्या होत्या, तर तिची कहाणीमध्ये शेवटी 12-14 ओळीच्या 10 कविता आहेत. म्हणजे एवढी मोठी कविता आहे. तिची कहाणीमध्ये शेवटच्या कविता ह्या आईच्या कविता आहेत. तर तेवढ्या ओळी लिहून सुद्धा आणि इकडे 10 कविता असून सुद्धा मला असं वाटतं की आई सुद्धा कुठेही अजून माझ्या मनासारखी उतरलेली नाही. एवढं आईचं आहे. आणि म्हणून तिचं जे दुःख आहे ती भोगत गेली, सांगत गेली. कधी कधी संसारातून कंटाळून तिला ज्या वेळेला वाटलं की आता मला इथे नाही सोसवत, तर अशा वेळेला आई घरातून निघून गेली. की घरातलं, घरकुलातलं, त्याच्यातलं शेतीबाडीचं सोडा मला कधी कष्टाचं वाटत नाही, पण माझं कौटुंबिक जीवनामध्ये त्याच्यामध्ये आणि जे जे काही उलथापालथ झाली आणि जे जे काही आगडोम होते ते मी सांगू इच्छित नाही. कशासाठी सांगायचे? आणि म्हणून कवितेत माझ्या खूप ठिकाणी आलेले ते, पण त्याचे संदर्भ नाही त्यांना समजत नाही. आई गेली, दिंडी येत होती, दिंडी जाते इथून आमच्या गावून पंढरपूरला जाते, त्याला जाते, नाशिकला जाते, पैठणला जाते. एक दिवशी संसाराला कंटाळून निघून की मी आता परत येत नाही. इतकं दुःख पराकोटीचं, आता मी येत नाही. मला सांगा, संसार सांभाळा, तुझंही लग्न करून दिलं, ते बाबा तुम्ही बघा काय करायचं का, असं इतक्या वेदना आहेत मला असं. आणि मग त्याच्यात मी कविता जी माझ्या पुस्तकात आहे ती सांगतो की त्यांचं आईचं वडिलांचं विठोबावर प्रेम होतं आणि वारकरी संप्रदायावर. आणि विठोबावर नुसतं प्रेम नव्हतं की दुःखाचं निराकरण तो करील अशी एक त्याची भावना आहे. पर्वता एवढं दुःख गिळण्याचं बळ असूनही दिंडी सोबत एकदा तू निघून गेलीस आई. कुटुंबातल्या त्या कटकटीला कंटाळून धाकट्या आईच्या हाती अवघा संसार टाकून काडीचाही लोक ठेवला नाही साई. माझ्यातही तुझा जीव अडकला नाही आई. पुष्कळ अडवलं तुला, दर मुक्काम दरकोस दिंडीत तू दूरवर निघून गेलीस आई. पंढरपूरला वाळवंटात भेटलीस आई, भेटलीस तेव्हा तू माझ्या गळ्यात पडून धसधसा रडत गेलीच होती. डोळ्यात अथांग समुद्राचं पाणी अनवाणी, एका शब्दानं सुद्धा घरातलं विचारलं नाही साई. पंढरीच्या वाळवंटात उदास ओले डोळे आणि निळेशार पाणी. विठोबा समोरच्या गरुड खांबाच्या गाभाऱ्यात मला गाणं म्हणायला सांगितलं विठोबासाठी. गाभाऱ्यातले सगळेच वारकरी माझ्या भोवती जमले त्या गाण्यासाठी आई. मी भरल्या कंठानं अभंग गाताना साक्षात विठोबा माझ्याशी बोलला आई. आई मी हे कधीच विसरणार नाही. आईच्या दुःखाचा हिशोबच लावता येणार नाही. आणि मी ते तिची कहाणीमध्ये शेवटी मांडलं त्याने. आणि कित्येक कवितांमध्ये जे आहे ना, तर ते असे ज्या कविता आहेत त्या आईच्यासाठीच्या कविता. उदाहरणार्थ हे बघा, अनेक गायक गायिकांनी त्या गायलेल्या सुद्धा आहेत. जन्माला मुच्या काजळी दुःखाच्या वेदना, जन्माला मुच्या
काजळी दुःखाच्या वेदना, सांभाळता करुणा घना विसणाऱ्या या मना. इवलेसे सुख घेताना पदरातरिता संसार, इवलेसे सुख घेताना पदरातरिता संसार. घरट्यात चिमण चोचीने वेचिले दुःख अनिवार. घरटेच विस्कटून जाताना मी धुंडावे कुणा, सांभाळता करुणा घना विसणाऱ्या या मना. उद्ध्वस्त दूर वाटेला काळोख पिंपळावरती, उद्ध्वस्त दूर वाटेला काळोख पिंपळावरती. देवळातल्या गाभारी मन दाटून येते भारी. तुटलेल्या पणती भोवती तेजाची वंचना. जन्माला अमुषा काजळी दुःखाच्या वेदना. ही माझी कविता नाही, ही आईची कविता आहे. आपण म्हणतो ना की महानोर लिहिलेले ते शब्द, हे तिची कविता आहे, तिचे शब्द आहे. म्हणजे तिच्या मनात जे आहे ते मी माझ्या फक्त शब्दात पाडलेले आहे. आणि अशा अनेक कविता, अनेक शेवटी त्या तिची कहाणी मधल्या शेवटच्या ओळी जेव्हा स्वतंत्र कार्यक्रम त्याचा केला, तर अक्षरशः समोरचे कित्येक रडताना मी पाहिले. मी जेव्हा ती कविता शेवट केला त्याच्याने, तेव्हा स्वतंत्र कार्यक्रम केला होता जळगावला मोठा. एकदा 4 तास मराठी कवितेचं सडले, तर आईच्या आठवणीचा कार्यक्रम केला. तर रडताना बघितले, हे दुःख माझ्या आईचं होतं, त्यांच्या आईचं नव्हतं. त्यांची आई वेगळी, माझी आई वेगळी. परंतु त्या दुःखाची आर्तता, वास्तव आणि भावनात्मकता जी एकमेकाशी जोडलेली असते भारतीय मनांमध्ये सगळ्यांच्या, ती सुटलेली नाही. आणि म्हणून हे मी पाहिलेलं आहे. मी आता आणखी एक गोष्ट सांगतो. कितीही सांगितलं तरी माझ्या खूप भांडार आहे. मी फक्त आईसाठी, तू जसं पुस्तक केलं ना, मी आईसाठी स्वतंत्र कार्यक्रम हा 2 तासाचा केलेला आहे जळगावमध्ये. आणि इतरत्र 5 कार्यक्रम केलेले. आणि नंतर मला असं वाटलं की सुंदर कार्यक्रम होतो, बाकीचं होतं, परंतु 10 कविताच्या नंतर लोक रडताना पाहणं मला शक्य नाही. मी प्रेमाची, निसर्गाची सुंदर कविता असताना टाळ्या ऐकलेल्या आहेत, परंतु मला हे लोकांना सांगायचं होतं म्हणून मी अनेक कार्यक्रम जे 700 केले आजपर्यंत 50 वर्षात, त्याच्यात स्वतंत्र आईच्या कवितेचा कार्यक्रम केला, निसर्ग कवितेचा केलेला आहे, खेड्यातल्या कवितेचा केलेला आहे, बहिणाबाईच्या कवितेचा केलेला आहे. तसा हा मी एक होता विदूषक, ही फिल्म केली. जयत्रेजी नंतर मला पु ल मागे लागले. पु ल देशपांडेंचं खूप प्रेम होतं माझ्यावर. पण ते म्हणले मी सिनेमा केले, हे ते केले, गुळाचा गणपती पासून तर अनेक मी केले. आणि मला आनंद आहे की मी याही क्षेत्रात केले. पण म्हणे आता मला, तू कवी आहे पण गीतात्मक कविता किंवा गीत हा जो प्रकार आहे, कविता आणि गीतला अंतर मिटवणारा, असा मला कवी सापडला. त्यामुळे आपण मी चित्रपट करतो, जब्बार वगैरे हे तरुण मुलं करतील सगळे, पण मी पटकथा लिहितो, ते करतो, पण गाणी तुम्ही लिहायची. मी म्हणलं मग कसं काय करायचं? तर ते म्हणले, ते जयत्रेजी ते 16 गाणी आहेत. हे म्हणले याच्यात सुद्धा जागा निवडू आपण याच्यात 13 गाणी असतील. मुळात त्यांनी असं लिहून घेतलं माझ्याकडून की खऱ्या अर्थाने मी 18 गाणी लिहिली. आणि मग मी सांगितलं की यातलं जे गाळायचं ते गाळ आणि जे ठेवायचं ठेव. ते इतकं लावणीचं व्हेरिएशन, त्याचं विषय, सुखाचं दुःखाचं, असं सगळं त्याच्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि गंमत अशी आहे की जे काही करायचं ना ते उत्तमात तर उत्तम कसं होईल. 3 वेळा रिराईट करायचं, 4 वेळा एका शब्दासाठी लढायचं, स्पेससाठी लढायचं, एखाद्या स्वरासाठी लढायचं. अत्यंत एखादा चित्रकार कारागिरी करतो, एखादा शिल्पकार करतो की कुठेही काही लव सुद्धा राहता का म्हणे, असं कवितेत आणि साहित्यात करावंच लागतं. निदान ते जर केलं नाही तर ते मनासारखं होत नाही. हे मी लोकांपासून शिकलो. उत्तम कलाकृती, उत्तम चित्र, शिल्प आणि गाणं कसं असतं याचा रियाज मी पाहिला, आयुष्य देणारे लोक पाहिले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही करताना हे पाहिजे. त्याच्यामध्ये 13 गाणी लिहिली जी तुमच्यासमोर सगळ्यांच्या आहे. तर त्यातलं एक गाणं जे होतं, तर त्यावेळेला स्टुडिओमध्ये, बॉम्बे स्टुडिओमध्ये आम्ही सगळे फिल्मवाले
एकत्र त्या स्टुडिओवर जाऊन तिथे ते हळदीपूरकर म्हणून ते संगीताचे नियोजक आनंद मोडकने केलं होतं. आणि तिकडे लांब एका याच्यामध्ये काचेच्या पिंजऱ्यामध्ये गाणारा किंवा गायिका थांबायची आणि इकडे आम्ही लांब कुठेतरी वाजंत्री घेऊन बसलेलो असायचो. असं ते असं आता सारखं नाही, एक तुकडा द्या. तर तिकडे विदूषक मधलं एक गाणं चाललेलं होतं आणि त्यातले सगळी गाणी जास्तीत जास्त आशा भोसलेंनी गायलेली. तर आशाताईंनी ते गाणं सुरू केलं तिकडे. तर आशाताई त्यांचं त्या कवितेशी विलीन होऊन जाणं, त्या भावनेशी एक विलीन होऊन जाणं, कोणते त्यांना जे गाणं दिलं ते. तर मी या सगळ्या मंडळींचं लताबाई आशा भोसले कित्येक असे गायक गायिका अद्भुत मी पाहिलं की यांचं त्याच्यामध्ये एकरूप होऊन जाणं आणि सगळं विसरून जाणं आणि फक्त तेवढाच बिंदू मला दिसतोय. तर प्राणपणाने गाणारे हे लोक आहेत. तेव्हा माझा भाग्ययोग असं की बाईनी शेवटचं गाणं जे होतं त्या विदूषक मधलं एक म्हणायचा की सुरुवातीलाच ती म्हणते तिच्या बाळासाठी आणि ती म्हणते की बाळारे मी दुःख भोगलं ते केलं असं तसं, पण पुढे तुझं आयुष्य सुखाचं जावं आणि तुला लहानपणी बघते तुझ्या कपाळावर खेळा लावते. हे झोका देत असताना सुरुवात आहे त्याची त्या फिल्मची आणि शेवटी 4 ओळी येतात पुन्हा दुःखाच्या. तर त्याच्यामध्ये हे मांडत असताना कविता बाईंनी म्हटली ती बा वेगळ्या स्वरापाने संगीतकारांनी दिली वेगळ्या स्वरात तुमच्या समोर आहे, पण मी ही लिहिताना पुन्हा 2 वेळा रडलो लिहिताना. मी त्यातले 2 कडवे काढून टाकले आणि पाहिजे तेवढेच ठेवले, म्हणजे एवढेच आहे. ते म्हणजे ठीक आहे एवढेच आहे. तर मला माझी आई लहानपणी विशेषतः माझ्या दुःखाच्या वेळेला माझ्यावर कोसळलेल्या संकटाच्या वेळेला जेव्हा म्हणायची ना आधार द्यायची, सांगायची की रे बाबा आपलं पोट समुद्रा एवढं ठेवायचं. तिनं समुद्र पाहिला नव्हता. आई म्हणायची की आपलं पोट समुद्रा साईड होतं. घरात दारात भाऊ बहीण घेणं देणं गावातले लोक घेते दुःख असतं, कधी पैशाचं असतं त्याचं मला काही वाटत नाही, पण भावनेला चिरफाड करणारं दुःख जे असतं आणि कुटुंबात मोडतोड होते याच्या इतकं वाईट काहीच नाही आहे. आणि म्हणून तुला आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचंय, एकत्र कुटुंब चालवायचंय, एकत्र काही काळ चालवायचं नाही तर जगणं कठीण आहे. तर म्हणून तू पोट तुझं समुद्रासारखं ठेव. तुझ्या बायकोला सांग की तुझं पोट समुद्रासारखं ठेव. आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे या कुटुंबाला. आणि म्हणून तिने समुद्र पाहिल्याने समुद्र म्हणलं आई समुद्रापोटी काय काय म्हणे नदी नाला घाण नद्या नाल्या येते सगळं वेस्टेज कुठे जातं म्हणे समुद्रात. आणि समुद्रात जातं म्हणे तर तो पोटात घेऊन जातो ना. हे घाण कधी दिसू देतो का? लाटा काढत आनंदानं हसत असतो म्हणे. बरं. आणि एक गोष्ट आहे की एवढं घाण एवढं वाईट एवढं ते विद्रूप सगळं पचवून समुद्र जो आहे तर तो लाटांच्या रूपाने हसत असतो म्हणे. म्हणलं असाही म्हणे हो म्हणे. आणि एक गोष्ट करतो म्हणे तो. आणि नंतर म्हणे 2 महिने 4 महिने 6 महिने जे काय जायचे ते. आणि त्याला जेव्हा वाटतं तेव्हा चिडीपाखरांसाठी माणसांसाठी दुनियासाठी जगाला जगण्यासाठी या सगळ्या गोष्टींनी ढगाच्या रूपानं तो बरसतो आणि त्यांच्या मनाला जीवनाला खाण्यापिण्याला आनंद देतो. आईने सांगितलं तत्वज्ञान जो घाण पसवतो आणि एवढं याच्यात मलिन होऊन गेलेला समुद्र आहे तर आपलं पोट समुद्रावर सारखं असावं. तो पसवून घेतो ना. तो रडतो का की माझ्यात घाण टाकून राहिलं म्हणून. परंतु तोच नंतर जे पाणी देतो तर तुला जे काही करायचं ते कर. तू आता ते गाणं बिणं काहीतरी करतो ते कर, आणखी शेतीविती करतो ते कर, समाजाचं जे काम करायचं ते करतो. हे सगळं करत असताना तुला मी सांगते की तू हे कर. हे सगळं की संसारामध्ये दुःख पोटी घालायचं आणि मग चालायचं. सुखाचे दिवस आपोआप येतात. आणि दुःख परवडतं एवढं तुकारामानं लिहूनच ठेवलेलं आहे. कशाला रड करा. आपण एकटे आहोत का? हजारो लोकांचा इतिहास बघ किंवा काही बघ ते मी पोथी पुराणात पाहिले. कुणाला सुटलं आहे ना रामाला सुटलं ना पांडवाला सुटलं ना कुणाला सुटलं ना कर्णाला सुटलं असं ती पोथी ऐकून सांगायची. आणि मग ते गाणं चाललेलं होतं. हे गाणं जे आहे तर ते गाणं बाई म्हणतायत आणि बाई अत्यंत असं स्वरात म्हणताय की आता आम्ही इतके आनंदात की पहिलं कडवं झालं, दुसरं झालं, तिसरं झालं आणि आता शेवटच्या ओळी राहिल्या. आता रिटेक नाही.
आनंद मोडक नाचतोय आम्ही जब्बार वगैरे की आता रिटेक नाही, काय एकाच याच्यामध्ये बाई गायली आतून. आणि शेवटची काहीतरी 2-3 ओळी राहिल्या, खटकन बंद झालं. आम्ही एक वेगवेगळ्या पाहायला लागलो की यंत्रात काही बिघाड झालं का, लाईट गेली का, दुनिया झाली का, काही नाही. आणि मग आम्ही पळत पळत तिकडे गेलो की एक गाणं काय झालं, तर ते तिथे मग ते एक स्टूल असतो त्या चौकोनी याच्यात दिसून झाला. दरवाजा उघडला, तिथे बाई बसल्या. मला जवळ घेतली बाई, बोलतो ना. तर आशाताईंच्या डोळ्यात पाणी होती. मला जवळ घेतलं, म्हणे कवी काय लिहिलंय म्हणे तुम्ही. सुखाचं, निसर्गाचं, सौंदर्याचं, पीक पाण्याचं तुम्ही मी सगळ्यांनी आहे बरोबर, पण तुम्ही हे असं लिहिता, काय काय करावं तुमच्यासाठी हेच मला समजत नाही. इतकं सुंदर दुःखाचं गाणं. मी माझ्या कुठल्या तरी जागी कुठल्या तरी दुःखाच्या क्षणांमध्ये गेले आणि शेवटी माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि एकदम रडू कोसळून मी गाणं बंद केलं. हा प्रत्यक्षातला अनुभव मी पाहिला. किती संवेदनशील. आता ते गाणं असं होतं लहानपणचं. तर मला हे माझ्या आयुष्य रूपानं पाहायला मिळालं ना गाणं ते की, आणि तिच्या भावना सुद्धा ती असंच म्हणायची ना काहीतरी मूवीतून गाण्यातून. मला मी गाताना गीत तुला लढिवाळा, हा कंठ दाटून आला. मी गाताना गीत तुला लढिवाळा, हा कंठ दाटून आला. मी दुःखाच्या बांधून पदरी गाठी, मी दुःखाच्या बांधून पदरी गाठी. जपले तुझ ओटी पोटी, कधी डोळ्यांना काजळ तुझ भरताना, गलबला जीव होताना. मी गाताना गीत तुला लढिवाळा, हा कंठ दाटून आला. खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना, सांगते गोष्ट निजताना. खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना, सांगते गोष्ट निजताना. ते ऐकून गा मन हे फडफड होई, पाळणा म्हणे अंगाई. मी गाताना गीत तुला लढिवाळा, हा कंठ दाटून आला. आयुष्याला नको काजळी काळी, ईश्वरा तूच संभाळी. आयुष्याला नको काजळी काळी, ईश्वरा तूच सांभाळी. झुलता झोका जाओ आकाशाला, धरतीचा टिळा भाळाला. मी गाताना गीत तुला लढिवाळा, हा कंठ दाटून आला. आपण आत्ताच आदरणीय कवी नादो मानोर, ज्यांना आम्ही सगळे खानदेशवासीय प्रेमाने आणि आदराने दादा म्हणत असतो, आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक या नात्याने त्यांच्याकडे पाहत असतो. अनेकदा दादांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. पद्मश्री दादा, राजकीय क्षेत्रात 2 टर्म मध्ये आमदार असलेले दादा, आणि साहित्य असेल, चित्रपट असेल, काव्य असेल, चित्र असेल, शिल्प असेल, संगीत असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक थोरा मोठ्यांशी घरोब्याचे अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले दादा आमच्यासारख्या नवोदितांना, थोडंफार वाचणाऱ्याला सुद्धा प्रेमाने जवळ घेतात, नेहमी मार्गदर्शन करतात. आणि ही मुलं मोठी व्हावी, आयुष्यात यांनी काही चांगलं काम करावं, चांगली जीवनमूल्य जपावी, असे संस्कार आम्हाला कायम देत असतात. अशा दादांनी आज आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आई कवितेविषयी, आईविषयी, आईच्या वेदना आणि वेदनांविषयी मनमोकळेपणाने आपल्या सगळ्यांशी संवाद साधला. आशाताईंना गाणं म्हणता म्हणता एकदम रडू येणं, कुठेतरी तो बांध मोकळा होणं, आणि दादांच्या रूपातच एक मातृस्वरूप दिसणं,
ही फार मोठी भावस्पर्शी घटना आहे. आयुष्यातल्या या सगळ्या चांगल्या घटना, वेगळ्या घटना फार प्रेरणादायी असतात आणि त्या आपल्या सगळ्यांना संवेदनशील तर ठेवतातच, जगण्याचं बळ देतात. आज झोपडीसारख्या ठिकाणी राहून अत्यंत सामान्य परिस्थितीतून दादा इतके मोठे झाले आणि आज तोच संस्कार, तीच प्रेरणा आपण दादांकडून घेऊया. कायम दुःख आणि कायम वेदनेचीच विवंचना न करता दादांच्या मातोश्रींनी ज्याप्रमाणे त्यांना सांगितलं की तू शिक्षण घे आणि त्यातून तू नक्की पुढे जाऊ शकशील आणि मन समुद्रासारखं ठेव. त्या माऊलीने तर समुद्रही पाहिलेला नव्हता. आपण सुद्धा यातून हे सगळं घेऊया अशी मी सगळ्यांना विनंती करतो. कविवर्य नादो मानव दादांनी आम्हाला वेळ दिला आणि सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.